So today's subject is Fundamental of Nursing, Unit 8, Introduction of Clinical Pharmacology. What is meant by pharmacology? Pharmacology is the study of medicines. The pharmacology is a branch of science which deals with the study of drugs, their origin, nature and properties and effects. Pharmacology means the study about the medicines and their effects, their nature and their origin. Okay, the branch of science which deals with the study of drugs, their origin, nature, properties and effects. In pharmacology, there is a drugs and medications. Medications means the medicines. Okay, drugs are there. Drugs means what? Any substance used for the purpose of diagnosis, prevention of and relief or cure of the disease in man or in origin. Means the drugs which are used to cure and to relief and for the prevention purpose. For example, vaccines. Vaccines are given for the prevention of the disease. Okay. Then for research purpose, research on the animals, various types of animals such as mouse, cat, etc. Okay. The drugs which are used for the purpose of diagnosis, prevention, relief and care of disease in man or in animals. Okay. What is meant by drug? Drug means, ड्रग म्हणजे काय? जे मेडिसिन्स आहेत, जे औषध आहेत, जे यूज करतात फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ द डिसीज. म्हणजे कुठल्याही डिसीज होण्याच्या आधी जे मेडिसिन्स दिलं जातं. फॉर एक्झाम्पल आहेत वॅक्सिन्स, लसीकरण. ओके, जे डिसीज होण्याआधीच प्रिव्हेंटिव्ह पर्पज म्हणून दिलं जातं, त्याला बोलतात ड्रग्स. अँड द ड्रग्स विच आर यूज फॉर द रिसर्च पर्पज. कोणताही ड्रग यूज केला जातो जो रिसर्च पर्पज, एखाद्या डिसीजवर, न्यू डिसीज आला आहे. फॉर एक्झाम्पल आता जस्ट कोविड-19 येऊन गेला, तर कोविड-19मध्ये वेगवेगळे रिसर्च केले गेले. त्यानंतर द कोवॅक्सिन्स अँड कोविशिल्ड सारखे वॅक्सिन्स बाहेर पडले. ओके, हे रिसर्च पर्पजसाठी जे मेडिसिन्स वापरले जातात त्याला बोलतात ड्रग्स. देन नेक्स्ट इज द मेडिसिन्स. मेडिसिन्स आर द ड्रग्स गिवन फॉर द थेरपेटिक पर्पज. पेशंटला ऑलरेडी बरं नाही आहे, पेशंट आपल्याकडे क्युअर होण्यासाठी आला आहे, तर आपण त्याला थेरपेटिक पर्पज म्हणून जे देतो त्याला बोलतात मेडिसिन्स. ओके, नाव द रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन्स. व्हेरियस टाईप्स ऑफ रूट्स फॉर ॲडमिनिस्ट्रिंग द मेडिसिन्स. मेडिसिन्स हे वेगवेगळ्या रूटने, वेगवेगळ्या पाथवेने आपल्या शरीरात घुसवले जातात. ओके, फॉर द क्युरेशन पर्पज. The routes are the administration in a path by which a drug is brought into the contact with the body. बॉडीशी कॉन्टॅक्ट येण्यासाठी वेगवेगळ्या पाथवेनी ड्रग आतमध्ये बॉडीमध्ये इन्सर्ट केले जातात, त्याला बोलतात रूट्स. ओके, द रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन्स, देर आर डिफरंट रूट्स. नाव फर्स्ट वन इज द लोकल रूट. लोकल मीन्स द स्किन सरफेस, म्हणजे लोकली इफेक्ट होण्यासाठी, टॉपिकल इफेक्ट होण्यासाठी जे मेडिसिन्स वापरले जातात, विच आर अफेक्टिंग ओनली दॅट एरिया. दिस इज मेडिसिन्स, द रूट इज कॉल्ड अ लोकल रूट. इन लोकल रूट देर इज अ टॉपिकल रूट. ओके, टॉपिकल मीन्स टॉपिकल मेडिसिन्स, क्रीम वगैरे लावले जातात. जर जॉईंट पेन होत असेल किंवा कुठलाही ऑर्थोपेडिक पेन आहे, हाडांचं पेन आहे, तर त्यासाठी आपण काय केलं जातं? टॉपिकल रूटने क्रीम लावलं जातं, जेणेकरून तेवढ्या भागापुरतं ॲक्शन होईल. ओके, देन इनहलेशन रूट. इनहलेशन मीन्स एखाद्या फ्युम्समधून गॅसेस स्वरूपात कुठलेही ड्रग्स शरीरात पाठवले जातात. इन अस्थमा पेशंट द नेबुलायझेशन्स आर गिवन, डिफरंट टाइप्स ऑफ पंप्स आर गिवन. ओके, सो दॅट इज कॉल्ड द इनहलेशन. नेक्स्ट इज द नेझल रूट. नेझल रूट मीन्स जर आपल्याला खूप सर्दी झाली आहे, नाक चोकअप झाला आहे, तर आपण एखादं मेडिसिन ड्रॉप टाकतो नाकामध्ये, दॅट इज कॉल्ड अ नेझल रूट. ओके, देन रेक्टल रूट. रेक्टल रूट मीन्स द कॉन्स्टिपेशनचं पेशंट आहे, तर आपण रेक्टल रूटने काय देतो? एनिमा देतो, वेरियस टाईप्स ऑफ सपोजिटरीज देतो. मीन्स लोकली इफेक्ट होण्यासाठी, तेवढ्या पार्टला इफेक्ट होण्यासाठी. तिथे जर आपण सपोजिटरी टाकली तर ती तेवढ्या पार्टमध्ये डिझॉल्व्ह होऊन तेवढी ॲक्शन होते, कारण
जो रेक्टल एरिया आहे हा वॅस्क्युलर, हायली वॅस्क्युलर एरिया आहे. सो तिथे लगेच ॲब्झॉर्ब होऊन तिथल्या तिथे ती ॲक्शन चालू होते. ओके, द रेक्टल इट इज ऑल्सो कम इन द लोकल रूट. देन कंजंक्टिव्हल रूट. कंजंक्टिव्हल रूट म्हणजे डोळ्यामध्ये वेगवेगळे ड्रॉप्स टाकले जातात व्हेरियस पर्पजसाठी, डायलेटेशनसाठी किंवा जर पेन्स होत असतील डोळ्यामध्ये तर ते रिलीफ होण्यासाठी वेगवेगळे ड्रॉप टाकले जातात. तेवढ्या पार्टला काही मेडिसिन्स देण्यासाठी दिलं जातं, त्याला बोलतात लोकल रूट. हे कंजंक्टिव्हल पण इन लोकल रूटमध्ये मोडतं. देन ऑरिकल रूट. ऑरिकल मीन्स कानामध्ये टाकले जाणारे ड्रॉप्स. ओके, वेगवेगळ्या पर्पजसाठी, वॅक्स बाहेर येण्यासाठी, कानातला जो जमा झालेला कचरा आहे तो बाहेर काढण्यासाठी टाकले जातात किंवा पेनसाठी टाकलं जातं. दॅट इज कॉल्ड ऑरिक्युलर. ओके, these all are the local roots come in contact with that only part, means local part, means जेवढ्या पार्टला आपल्याला मेडिसिन्स द्यायचं आहे तेवढ्याच पार्टला ते मेडिसिन्स पोहोचवलं जातं, त्याला बोलतात लोकल रूट. देन सेकंड पार्ट इज द सिस्टमिक रूट. सिस्टमिक रूट मीन्स the all body systems are come in contact with the medicines. Okay, systemic roots. In systemic root again two types are there, enteral root and parenteral root. Enteral root means what? It is in this enteral root all the digestive system come in contact with that medicines. Okay, enteral root. In enteral root there is a oral. Oral मध्ये दोन टाइप्स आहेत, सबलिंग्युअल आहे and बक्कल रूट आहे. ओके, ओरल मेडिसिन्स आपण वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स देतो. मेनली डॉक्टर्स ओरल मेडिसिन्सच देतात. कॅप्सूल्स आहेत, टॅबलेट्स आहेत, सिरप्स आहेत. ओके, हे वेगवेगळे मेडिसिन्स दिले जातात लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत, ओल्ड एज व्यक्तीपर्यंत. ओके, दॅट इज कॉल्ड एंट्रल. एंट्रल रूट मीन्स वॉट? ऑल द GI सिस्टीम कम इन कॉन्टॅक्ट विथ दॅट मेडिसिन्स. म्हणजे त्या पूर्ण पाथवेमधून हे मेडिसिन्स जातं, म्हणून त्याला एंट्रल रूट बोललं जातं. ओके, इट इज कम इन कॉन्टॅक्ट विथ द सिस्टमिक रूट. सिस्टमिक रूट म्हणजे काय? सिस्टमिक रूट म्हणजे ऑल द सिस्टीम्स आर कम इन कॉन्टॅक्ट विथ दॅट मेडिसिन. ओके, हा स्लोली इफेक्ट होत जातो. जेव्हा मेडिसिन आतमध्ये जातं तेव्हा सर्व सिस्टीमवरती त्याचा इफेक्ट होत जातो. ओके, ओरल रूट फर्स्ट आपण बघणार आहोत. ओरल रूट. In oral root, the orally medicines are given. Different types of medicines are given orally. The route of administration of medications depend upon the medicines properties and desired therapeutic effect. त्याचा therapeutic effect काय होणार आहे पेशंटवरती यावरती डिपेंड असतं मेडिसिन्स. ओके, the effect on the client's physical mental conditions of the patients. Their various routes of administration of medications are given. ओके, पेशंटची कंडिशन काय आहे, पेशंटचं मेंटली स्टेटस काय आहे यावरती डिपेंड असतं कोणत्या रूटने आपण मेडिसिन्स देणार आहोत पेशंटला. फर्स्ट आहे त्यात ओरल रूट. ओरल रूट इट इज द इझिएस्ट most commonly used methods for administration of the medicines. It is the easiest method. Oral route is the easiest method for administration of medicines. Okay, the medications are given by mouth and swallowed with any fluid. हे मेडिसिन्स काय दिलं जातं? तोंडामध्ये डायरेक्ट टाकलं जातं आणि लिक्विड म्हणजे पाण्याबरोबर हे दिलं जातं. The oral medications has a slower onset of action. Oral medicines काय आहे, याचा इफेक्ट स्लोली होतो. ओके, ह्याचं पर्पजेस इज इझिएस्ट वे टू गिव द ॲडमिनिस्ट्रेशन, बट द साईड इफेक्ट्स मीन्स ह्याचं कॉन्ट्राइंडिकेशन्स काय आहेत की हे मेडिसिन्स आहेत ह्याचा इफेक्ट काय होणार आहे, स्लोली होणार आहे. पण स्लोली होणार आहे. बस जर नशिया वॉमिटिंग होत असेल पेशंटला तर आपण हे मेडिसिन्स ओरली देऊ शकत नाही. ओके, ओरल मेडिकेशन आपण यूज करू शकत नाही. जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला मेडिसिन्स द्यायचं आहे तर आपण हे ओरली देऊ शकत नाही. पेशंटचं मेंटल कंडिशन्स पण डिपेंड असते. पेशंट जेव्हा पेशंट इल असतो, डिसीज पर्पजमध्ये आपल्याकडे आलेला असतो तेव्हा त्याची माउथ टेस्ट केलेली असते, त्यामुळे तो they are avoiding to take the medicines orally. ओके, लहान मुलं ओरली मेडिकेशन्स घ्यायला मागत नाही. हे ह्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत ओरल मेडिकेशन्सचे. ओके, देन
In this, there is two roots are there. In further includes the sublingual and buccal root. Sublingual and buccal root. Sublingual means what? The some medications are placed under the tongue to dissolve for easy and early absorption. हे जिभेच्या खाली मेडिसिन्स दिलं जातं फॉर अर्ली ॲब्झॉर्प्शन ऑफ द मेडिसिन्स इन अंजायना पेक्टोरिस. जर चेस्ट पेन वगैरे होत असेल पेशंटला तर आपल्याला मेडिसिन्स देतात डॉक्टर सबलिंगल म्हणजे जिभेच्या खाली ठेवा असं बोललं जातं. दॅट इज कॉल्ड अ सबलिंगल रूट and it is easy and early absorption of the medicines. The medications given by a sublingual route should not swallowed because the therapeutic effect will not achieve. हे आपण सॉल्व करू शकत नाही पण हे सबलिंगली ॲब्झॉर्ब केलं जातं लवकर. एक्झाम्पल आहे नायट्रोग्लिसरिन्स आर गिवन थ्रू द सबलिंगल रूट. नायट्रोग्लिसरिन टॅब्लेट्स आहेत ह्या सबलिंगल रूटने दिल्या जातात. When the patient is complained of the chest pain, do not give any fluid to drink until the medications are dissolved completely. सबलिंगलमध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे हे जे मेडिकेशन्स आपण सबलिंगल देणार आहोत हे पूर्ण डिझॉल्व झाल्याशिवाय आपण ओरली फ्लुइड काही द्यायचं नाही आहे पेशंटला. ओके. नेक्स्ट इज द बकल रूट. बकल रूट इज it involves the placing of solid medications into the mouth against the mucous membrane of the cheek until the medications are dissolved. हे च्युएबल टॅब्लेट्स असतात. बकल रूट्स मीन्स च्युएबल टॅब्लेट्स असतात. यामध्ये जेलुसिल टॅब्लेट्स येतात. डिफरंट टाइप्स ऑफ अँटीहिस्टेमेटिक ड्रग्स आर गिवन बाय बकल रूट. ओके. या टॅब्लेट्स असतात आणि ते डिझॉल्व करण्यासाठी बकल कॅव्हिटीमध्ये ठेवल्या जातात. जसं आपण चॉकलेट खातो त्या प्रकारे हे टॅब्लेट आपण च्यू करायचे असतात. त्यानंतर ते डिझॉल्व होतात. पूर्ण डिझॉल्व झाल्याशिवाय आपण यामध्ये ओरल फ्लुइड देऊ शकत नाही. समजलंय. या एंट्रल रूटमध्ये ओरल आहे. एंट्रल रूट मीन्स व्हॉट? इट इज द मेडिकेशन्स आर पास थ्रू द GI ट्रॅक म्हणजे पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम पास होऊन हे ड्रग्ज जातात मीन्स ओरल. आणि ओरलमध्ये पण दोन टाईप्स होतात सबलिंगल अँड बकल. सबलिंगल म्हणजे काय? जिभेच्या खाली ठेवले जाणारे ड्रग्स. ओके. For example, nitroglycerin which are given in the chest pain, and buccal root means what? Buccal means medications, solid medications given to the oral, given by the oral cavity, and they are completely dissolved. These medicines are completely dissolved and absorbed by the mucous membrane of the mouth. The patients are instructed not to chew and swallow. Not to bite and swallow the medications. ओके. ह्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स दिले जातात. चावायचं नाही आहे मेडिकेशन्स आणि सॉलो गिळायचं नाही आहे. ओके. हे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स द्यायचे असतात ड्युरिंग द बकल ॲडमिनिस्ट्रेशन्स ऑफ द ड्रग. Then next is the parenteral route. Parenteral route means what? The injecting of the medications into the body tissues and blood vessels. Parenteral route means what? They injected the medicines into the body tissues and blood vessels. That is called a parenteral route. Parenteral route मध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. रेक्टल आहे, क्युटॅनियस आहे, इंट्रामस्क्युलर आहे, इंट्राडर्मल आहेत, सबक्युटॅनियस, इंट्रावेनस अँड अदर रूट्स विच आर यूज्ड इन different departments, different operation theaters. Okay. First one is the rectal route. रेक्टल रूट आपण लोकलमध्ये पण बघितलं आहे. याची लोकली ॲक्शन पण होते रेक्टल रूटमध्ये अँड इट इज हायली वॅस्क्युलर एरिया. द रेक्टल इज द हायली वॅस्क्युलर एरिया. सो द some of the medicines are given by the rectal route for the systematic purpose. Okay. For example, in arthritis patients, some medications are given by the rectal route which are affected on the bones or joints of the system, joints of the body. Next one is the cutaneous route. Cutaneous means the surface, skin surface. Some patches are used for the medications. Means the for example,
The nitroglycerin patch are used for the cardiac relief, chest pain relief. They are given cutaneous. Okay. Next, हे रूट एवढे यूज केले जात नाहीत, बट द इंट्रामस्क्युलर, इंट्राडर्मल, सबक्युटॅनियस अँड इंट्रावेनस रूट हे मोस्ट प्रॉबेबली यूज केले जातात पॅरेंट्रल रूटमध्ये. ओके. इंट्रामस्क्युलर मीन्स द स्किन, आपण जे अनाटॉमीमध्ये बघणार आहोत स्किन सरफेस, द स्किन जे आहे त्यामध्ये एपिडर्मिस आहे, डर्मिस आहे. ओके. त्यानंतर क्युटॅनियस लेअर आहे आणि त्यानंतर खाली आहे हा मस्क्युलर लेअर आहे. ओके. हा मस्क्युलर लेअर आहे. या मस्क्युलर लेअरमध्ये डायरेक्ट इंजेक्ट करायचं असतं मेडिसिन. ओके. हे स्किनचे जे लेयर्स आहेत, फर्स्ट वन एपिडर्मिस, देन डर्मिस, सबक्युटॅनियस, क्युटॅनियस लेअर अँड देन मस्क्युलर लेअर. सो या मस्क्युलर लेअरमध्ये आपल्याला मेडिकेशन्स द्यायचे असतात. ओके. इंट्रामस्क्युलर मेडिसिन्स मीन्स द मेडिसिन्स विच आर गिवन intramuscularly. Okay. These medications are given in 90 degree angle. Okay. Inject the medicines 90 degree angle. जेव्हा 90 degree angle मध्ये तुम्ही देणार तेव्हाच ते मसल्स मध्ये जाऊन पोहोचणार. ओके. डायरेक्ट 90 degree angle मध्ये हे मेडिसिन्स दिले जातात. ओके. इंट्रामस्क्युलर मेडिसिन्स विच आर गिवन 90 degree angle. नेक्स्ट मेडिसिन्स आर, नेक्स्ट हे आपण नंतर एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. देन इंट्राडर्मल मीन्स डर्मल लेअरमध्ये हे मेडिसिन्स दिले जातात फॉर थेरपॅटिक पर्पज अँड फॉर द डायग्नोस्टिक पर्पज. दोन्ही गोष्टींसाठी हे इंट्राडर्मली यूज केले जातात. डायग्नोस्टिक पर्पज मीन्स वॉट? इन TB पेशंट्स, TB to find out the TB patient, they are use the investigations purpose, the Montos tests are used. Okay. Montos test, in Montos test the intradermally the medications are injected and after 72 hours the reporting will be done for the TB patients. Okay. To find out the TB. Next is, and also intradermal vaccines are also given. For example, BCG vaccine. BCG vaccines are given intradermally. Okay. Then subcutaneous means below the dermis layer there is a cutaneous layer. So the medications are injected in the subcutaneous layer. Subcutaneous layer means insulins are given. Various types of insulins are given subcutaneously, and low molecular weight heparins are also given subcutaneously. Then intravenous means जे मेडिसिन्स वेन मध्ये इंजेक्ट केले जातात, ब्लड वेसल्स मध्ये इंजेक्ट केले जातात, त्याला बोलतात इंट्रावेनस. ओके. इंट्रावेनस आपण मोस्ट प्रॉबेबली यूज करतो. यामध्ये आपण जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये फ्लुइड इंजेक्ट करू शकतो इन 24 आवर्स आणि याचा इफेक्ट लवकरात लवकर आपल्या बॉडीवरती इफेक्ट होतो या मेडिसिन्सचा. म्हणून इंट्रावेनसली मोस्ट प्रिफरेबली यूज्ड इन द हॉस्पिटल्स. ओके. पेशंटला वॉमिटिंग वगैरे होत असेल किंवा काही ऑपरेटेड झालं असेल ओरल कॅव्हिटीचं, पेशंट ओरली घेऊ शकत नाही आहे, तर आपण इंट्रावेनस देऊ शकतो. ठीक आहे. अँड अदर रूट्स मीन्स एपिड्युरल रूट, इंट्राथेलियल रूट, इंट्राऑसिकल रूट, पेरिटोनियल रूट, इंट्राप्लुरल रूट, इंट्राआर्टरियल रूट, इंट्राकार्डियक रूट and intra-articular roots. Okay, these are the other roots which are used in the hospitals. Epidural means the medications are given epidural space via the catheter. Okay, and which is placed by a anesthetologist. जे ॲनेस्थेटिस्ट आहेत, भूल देणारे डॉक्टर आहेत, ते कॅथेटर टाकतात आणि त्या कॅथेटर थ्रू हे मेडिकेशन्स एपिड्युरलपर्यंत पोहोचवले जातात. नेक्स्ट इज इंट्राथेलियल, administered through a catheter that is placed into the
subarachnoid space and into one or ventricle of the brain. ब्रेन मध्ये इंट्रा वेंट्रिकल स्पेस मध्ये बाय कॅथेटर हे ड्रग पोहोचवले जातात, त्याला बोलतात इंट्राथेलियल. देन इंट्राऑसियस मीन्स व्हॉट? It involves the infusion of medications directly into the bone marrow. बोन मॅरो मध्ये डायरेक्टली इंजेक्ट केले जातात मेडिसिन्स, त्याला बोलतात इंट्राऑसियस मेडिकेशन्स. ओके. नेक्स्ट इज द इंट्रापेरिटोनियल मेडिकेशन्स. It involves the administration of the medications into the peritoneal cavity. पेरिटोनियल कॅव्हिटी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, ते वेगळं सांगायची काही गरज नाही आहे. ॲनाटॉमीमध्ये आपण शिकलो आहे पेरिटोनियल कॅव्हिटी. सो त्या पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये जे मेडिकेशन्स इंजेक्ट केले जातात त्याला बोलतात इंट्रापेरिटोनियल मेडिकेशन्स. देन प्लुरल कॅव्हिटी पण तुम्हाला सांगितलेलं आहे, बॉडी कॅव्हिटीजमध्ये शिकवलेलं आहे. द इंट्राप्लुरल, it involves the administrations of the medications through the chest wall directly into the pleural space. Next is the intra-arterial, administration of the medications into the artery. जे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते त्याला बोलतात आर्टरी, आणि या आर्टरीमध्ये जे मेडिकेशन्स इंजेक्ट केलं जातं त्याला बोलतात इंट्रा-आर्टरियल मेडिकेशन्स. Okay, next is the intracardiac medications. It is injected medications directly into the cardiac tissues. पेशंट जेव्हा गॅस्पिन असतो, पेशंट पूर्ण अनकॉन्शियस स्टेजमध्ये जातो, ॲट द एंड ओके CPR दिल्यानंतर पेशंटला इंट्राकार्डियाक ॲड्रेनलिन इंजेक्शन दिलं जातं. डायरेक्टली कार्डियाक मसल्समध्ये हे इंजेक्ट केलं जातं यूज टू स्टार्ट द कार्डियाक टिश्यूज. ओके, कार्डियाक टिश्यूला डायरेक्ट रिस्पॉन्स देण्यासाठी हे मेडिकेशन्स इंजेक्ट केले जातं. देन इंट्रा आर्टिक्युलर मेडिकेशन्स, द इंजेक्टेड द मेडिकेशन्स इन टू द जॉईंट्स. जॉईंट स्पेसमध्ये जे इंजेक्शन्स दिले जातात, काही जणांना आर्थरायटिसचा संधिवाचा त्रास असतो, अशा पेशंटमध्ये इंट्रा आर्टिक्युलर मेडिकेशन्स दिले जातात, जॉईंटमध्ये डायरेक्ट इंजेक्ट केले जातात हे मेडिसिन्स. ओके, मोस्ट प्रॉबेबली यूज इन ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट. ओके, इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन्स. सो हे सर्व कळलं आहे तुम्हाला. मेडिकेशन्स, फार्मॅकोलॉजी म्हणजे काय, फार्मॅकोलॉजीमध्ये ड्रग्स अँड मेडिसिन्स यामधलं डिफरन्स काय आहे. देन रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन्स, व्हॉट इज मीन बाय रूट अँड रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन्स ऑफ ड्रग्स, रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन्स. त्यामध्ये आपण दोन टाईप्स बघितले, लोकल रूट अँड सिस्टमिक रूट. लोकल रूट म्हणजे टॉपिकल यूजसाठी केले जातात, मीन्स टॉपिकली मीन्स दॅट फॉर द लोकली पर्पज, फॉर ओनली द एरिया विच आर अफेक्टेड. ओके, सो त्यामध्ये टॉपिकल रूट येतो, त्या वेगळे क्रीम, सर्व टाईपचे क्रीम जे आपण मोस्ट प्रॉबेबली आपण लिग्नोकेन जेली यूज करतो हॉस्पिटलमध्ये जे लिग्नोकेन यूज करतो ते ॲनेस्थेटिक पर्पज म्हणून आणि ॲज अ ॲनर्जेसिक म्हणून पण त्याचा यूज होतो लिग्नोकेन जेलीचा. देन इनहलेशन आहे, नेझल, रेक्टल, कंजंक्टिव्हल अँड ऑरिक्युलर. कळलं आहे हे सर्व. देन सिस्टमिक रूट, सिस्टमिक म्हणजे ऑल बॉडी सिस्टीम यामध्ये एफेक्ट होतात मेडिकेशन्स दिल्यानंतर. त्यामध्ये एंट्रल आहे आणि पॅरेंट्रल आहे. एंट्रल म्हणजे पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून हे मेडिसिन्स पास होतं म्हणून त्याला एंट्रल म्हणून बोललं आहे. यामध्ये ओरल रूट येतं. ओके, ओरलमध्ये दोन टाईप्स आहेत, सबलिंग्युअल आहे, बकल आहे. देन पॅरेंट्रल इट इज द मेडिकेशन्स आर इंजेक्टेड इन टू द बॉडी टिश्यूज अँड द ब्लड वेसल्स, त्याला बोलतात पॅरेंट्रल रूट. ओके, हे आपण आता डिटेलमध्ये सर्व बघणार आहोत, सर्व सिस्टीम्स. ओके, बेसिक आता आपण बघितलं. ओके, त्यामध्ये फर्स्ट टॉपिकल रूट मीन्स लोकल ॲडमिनिस्ट्रेशन्स बघणार आहोत. वेगवेगळ्या टाईपचे क्रीम आहेत जे टॉपिकली यूज केले जातात.